अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। दिवाळीनंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे। दिवाळीत सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, तसे आदेशही दिले होते। मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मदतीविना शेतकरी हे वंचित आहेत। पंचनामे न झाल्यानं काही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही। त्यामुळे किती शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याचा आढावा या आजच्या बैठकीत घेतला जाईल। तेव्हा दर मंगळवारी राज्याची ही कॅबिनेट बैठक पार पडत असते आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण विषय आज अजेंड्यावर असेल। आपल्याला या बैठकीबद्दलचे अपडेट देतोय राजू सोनावणे आपल्यासोबत आहे। राजू, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे स्वाभाविकच जो मुद्दा समोर आला त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असेल। दीपक, आपण पाहतोय का दिवाळीनंतरची पहिलीच ही मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि थोड्या वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। आपण पाहतोय का महसूल आणि इतर विभागाचे जे आहे ते अनेक निर्णय आहेत, मात्र त्यासोबत शेतकऱ्यांच्या मदतीचं सुद्धा प्रेझेंटेशन देणार आहे। खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी मागच्या दिवाळीच्या आधी जी कॅबिनेट झालेली होती त्यामध्ये आदेश दिले होते का सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, सगळ्यांना मदत जी आहे ती जाहीर करा। मात्र काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे होऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे काही जणांना मदत जी आहे ती पोहोचू शकलेली नाही। त्या सगळ्याचा आढावा जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती मदत गेलेली आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये मदत बाकी आहे याचा संपूर्णपणे आढावा होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्याचं नेमकं कारण काय आहे याची सुद्धा माहिती जी आहे ते मुख्यमंत्री घेणार आहेत। त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। ज्या जिल्ह्यामध्ये मदत पोहोचलेली नाही त्या ठिकाणच्या पंचनाम्यांचं नेमकं काय करायचं, किती दिवसामध्ये मुख्यमंत्री आदेश देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। दीपक, या बैठकीचा अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।